काही लोकांचं बॅड लकच खराब असतं किंवा यांनी काहीही केलं तरी यांच्यावर टीकाच होणार किंवा काहीतरी गैरसमज होणार यांच्याबाबत. किंवा हे काही लोक कायमच सॉफ्ट टार्गेट असतात, यांनाच टार्गेट केलं जातं किंवा तशी त्यांची इमेज तयार झालेली असते आणि त्यामुळे यांना सॉफ्ट टार्गेट, यांना टार्गेट करणं इझी ठरतं, सोयीस्कर ठरतं कुठल्या स्टँड घेण्याशिवाय. किंवा मग कधी कधी हे लोक सुद्धा काही ना काही कॉन्ट्रोवर्सीज करत राहतात और त्यांच्याकडून ती होत राहते, तथापि त्यांच्याकडून ती होतच राहते. त्यांची इच्छा असो वा नसो, पण काहीतरी ते बोलतात, बोलून जातात आणि यांच्यावर टीका सुरू होते. प्रत्येक वेळेस त्यांची चूक असतेच असं नाही, कधीतरी चूक असतेही, पण लोक यांनाच टार्गेट करतात. आणि असं सॉफ्ट टार्गेट पैकी एक सॉफ्ट टार्गेट आहे, ते म्हणजे संजय मांजरेकर, कमेंटेटर संजय मांजरेकर. खरं तर संजय मांजरेकर मला आवडतात ॲज अ कमेंटेटर. त्यांचं निरीक्षण, त्यांचं प्रेडिक्शन, त्यांचं ओव्हरऑल ओपिनियन हे खूप चांगलं असतं आणि ते करताना ते आपलं काम पूर्ण करतात. ते ऍक्च्युली आपलं काम करत असतात. लोकांना ते हर्ट होतं कधी कधी, किंवा ते जे बोलतील आता त्याचा अर्थ चुकीचाच घ्यायचा किंवा ते सॉफ्ट टार्गेट असल्याने त्यांच्यावर सहजपणे टीका करायची, हेच बरेचदा होतं. संजय मांजरेकरांच्या आतापर्यंत ज्या काही कॉन्ट्रोवर्सीज झाल्या किंवा त्यांच्याबद्दल जे काही वाद झाले आहेत, त्यातले आपण फक्त बी वर्ण वाद बघणार आहोत. ट्रिपल बी म्हणजे बी कॉन्ट्रोवर्सीज ऑफ संजय मांजरेकर. आता 2 एप्रिल 2024 याच IPL मध्ये जेव्हा मुंबई इंडियन्स आणि RCBची मॅच होती, टॉसच्या वेळी मुंबईकरांनी त्याला हार्दिक पांड्याला बू करणं सुरू केलं आणि टॉस वेळी रोहित शर्माचं नाव, त्याचा जय जयकार, त्याचा जयघोष करणं सुरू केलं. रोहित रोहित असे लोक क्राऊड ओरडायला लागले आणि इकडे हार्दिक पांड्याला बू सुद्धा करत होते. तर तेव्हा संजय मांजरेकरांनी काय गरज होती करण्याची, पण क्राऊडला उद्देशून म्हणाले बिहेव. गरज नव्हती. मांजरेकरांनी आधीच इतकं ते आधीच सॉफ्ट टार्गेट असताना, आधीच हार्दिक पांड्याची ही केस पब्लिक केस असताना त्याच्यामध्ये पडायची काही गरज नव्हती आणि क्राऊडला तर असं काही म्हणण्याची काहीही गरज नव्हती. कधी कोणत्या अँकरने किंवा सूत्रसंचालकाने क्राऊडला बिहेव म्हणण्याची ही पहिलीच वेळ होती एकतर. पण संजय मांजरेकरांनी ते केलं, फाटक्यात पाय घातला गरज नसताना आणि क्राऊडला म्हणाले बिहेव. त्यानंतर पूर्ण त्यांच्यावरती उडते तीर त्यांनी घेतले आपल्या भागावरती आणि त्यांच्यावरती परत लोकांनी टीका करणं सुरू केलं, त्यांची थट्टा उडवणं सगळं एकंदर सुरू केलं. परत निंदा नादस्ती काय कोणाची झाली, तर संजय मांजरेकरांचीच. त्याच्यानंतर 6 एप्रिल 2024 म्हणजे अगदी आता काही दिवसांपूर्वीचीच गोष्ट. त्या दिवशी पिंक प्रॉमिस हा थीम होता. पिंक प्रॉमिस म्हणजे काय, तर राजस्थानमध्ये गावात घरांवरती सोलर पॅनल लावायचं. तर 6 एप्रिलला जी मॅच झाली RCB विरुद्ध RRची, त्या मॅच मध्ये जितके सिक्सर्स मारल्या जातील तेवढे सोलर पॅनल RR राजस्थान रॉयल्स राजस्थानमधील खेडेगावातील घरांवरती लावणार. ही पिंक प्रॉमिसची थीम होती आणि त्याला सपोर्ट म्हणून किंवा त्याचं प्रमोशन म्हणून त्या दिवशी RRच्या टीमने कम्प्लीट गुलाबी टी शर्ट, गुलाबी जर्सी आणि पॅन्ट्स घातलेले होते. ते त्या गुलाबी लुक मध्ये होते पूर्णपणे. सो त्या पिंक प्रॉमिस या थीमला किंवा या मुवमेंटला प्रमोट करायला त्यांनी ज्या राजस्थानमधल्या स्त्रिया होत्या गुलाबी पोशाखातील, त्यांना ग्राउंडमध्ये आणलं होतं टॉसच्या वेळी. आणि त्यानंतर एका स्त्रीला त्यांनी बोलावलं आणि त्या स्त्रीतर्फे राजस्थान रॉयल्सचा कॅप्टन संजू सॅमसन याला एक सोलर पॅनल देण्यात आलं. इथपर्यंत सगळं छान होतं आणि संजय मांजरेकरांनी
ते एक्सप्लेन केलं की नक्की पिंक प्रॉमिस काय आहे, राजस्थान रॉयल्स काय करणार आहे, या मॅच मध्ये काय त्यांचा प्लॅन आहे, हे सगळं सिक्सरच्या बाबतीत काय पुढे ते करणार आहे एक सोशल जबाबदारी म्हणून. आणि आज त्यांनी पिंक जर्सी आणि पॅन्ट्स का घातल्या हे एक्सप्लेन केलं. आणि त्या स्त्रीच्या हातून संजू सॅमसनला सोलर पॅनल देण्यात आला आणि तो कार्यक्रम संपला. हे सगळं सूत्रसंचालन करत होते संजय मांजरेकर. आणि हे झाल्यावरती ते काय म्हणतात, दुर्बुद्धी त्यांना काय सुचली, तर ओके नाव बॅक टू सिरियस बिझनेस. म्हणजे बॅक टू सिरियस बिझनेस म्हणजे काय, आता हे जे झालं ते झालं, ठीक आहे, ओके, हे काय काहीतरी टाइमपास होता आणि नाव आता सिरियस बिझनेस. म्हणजे आता आपण आता जरा आपल्या खेळाकडे आता आपण आपल्या खेळाकडे वळूयात. इथे परत मार खाल्ला मांजरेकरांनी. इथे राजस्थान मधली पिवळी मातीच खाल्ली असं म्हणता येईल. सॉरी असे शब्द वापरायला नको, पण त्यांनी खरंच ती माती खाल्ली तिथे, गुलाबी और पिवळी. मांजरेकरांच्या या बोलण्यामुळे अर्थ काय निघाला की ओके, हे जे काय झालं ते झालं, आता बरं, ओके, फाईन, आता आपण आपल्या महत्वाच्या गोष्टीकडे वळूयात, क्रिकेटकडे वळूयात, सिरियस गोष्टीकडे वळूयात. म्हणजे पिंक प्रॉमिस, गावांमध्ये सोलर पॅनल लावणं किंवा स्त्रियांना स्त्री सशक्तीकरण, महिला सशक्तीकरण करणं हे महत्वाचं नव्हतं. हा काहीतरी पोरखेळ होता, हा त्याचा अर्थ निघाला. खरं तर संजय मांजरेकरांना तसं मुद्दाऊन म्हणायचं नव्हतं, त्यांना तो अर्थही अभिप्रेत नव्हता, पण ते बोलून गेलेत आणि वाद परत सुरू झाला. सगळीकडून टीकेचा भडीमार संजय मांजरेकरांवरती परत झाला. 2 एप्रिलला बिहेव, 6 एप्रिलला बॅक टू सिरियस बिझनेस. 2 बिग कॉन्ट्रोवर्सीज त्यांनी एकाच आठवड्यात केल्यात. आता तिसरी कॉन्ट्रोवर्सी बी वरून, ही अनेकांना माहित असणार. 2019चा वर्ल्ड कप 50 ओव्हरचा जो इंग्लंडमध्ये झाला होता, त्या मॅच म्हणजे त्या टुर्नामेंट दरम्यान आपला रवींद्र जडेजा सक्सेसफुल होत नव्हता तितकसा. ऍज अ बॉलर म्हणून पण पूर्ण सक्सेसफुल नव्हता किंवा ऍज अ बॅट्समन म्हणून तो तितका परफॉर्म करत नव्हता. तर संजय मांजरेकरांनी एकदा काय म्हटलं डिस्कशन करताना मॅचच्या पूर्वी, जेव्हा रवींद्र जडेजाचा एक उल्लेख निघाला तेव्हा ते म्हणाले, जडेजाला उद्देशून, जडेजाबद्दल म्हणाले ते, की मला बिट्स अँड पीसेस असे क्रिकेटर आवडत नाहीत. 50 ओव्हरसाठी बिट्स अँड पीसेस क्रिकेटर्स योग्य नाहीत. थोडं बिट्स अँड पीसेस म्हणजे थोडा बॅट्समन थोडा बॉलर, म्हणजे बॉलिंग पण करून घेतो आणि बॅटिंग पण करून घेतो, पण ना तो बॉलर म्हणून एकदम चांगला आहे, बेस्ट आहे, खूप प्रभावी आहे नाही, तर आणि बॅट्समन म्हणून पण खूप ग्रेट नाहीये, खूप प्रभावी नाहीये, करून घेतो. बॅटिंग पण थोडी, बॉलिंग पण थोडी. एक डिपार्टमेंटमध्ये पूर्णपणे प्रावीण्य, कुठल्याच डिपार्टमेंटमध्ये प्रावीण्य नाही. ना बॉलर म्हणून तो ग्रेट, ना बॅट्समन म्हणून तो ग्रेट, दोन्ही ऍव्हरेज, म्हणजे दोन्ही तो करून घेतो, असा त्याचा अर्थ. की बिट्स अँड पीसेस, थोडं हे थोडं ते, हे त्याने म्हटलं रवींद्र जडेजाबद्दल. झालं. दुसऱ्या दिवशी रवींद्र जडेजाने ट्विट केलं की त्यात त्याने म्हटलं की मी तुझ्याहून दुप्पट पटीने मॅचेस खेळलोय आणि त्याच्यामुळे तू स्टॅट्स बघ आणि क्रिकेटरचा रिस्पेक्ट ठेवत जा, आणि तुझ्या व्हर्बल डायरियाला आता मी कंटाळलो आहे, असा काहीसा रवींद्र जडेजा म्हणाला ट्विटमधनं. व्हर्बल डायरिया म्हणजे अति बडबड करणं, हे आता इरिटेटिंग झालेलं आहे, असा तो अर्थ काहीसा होता रवींद्र जडेजाने ट्विटमधनं संजय मांजरेकरांबद्दल तो बोलला. आणि आधीच रवींद्र जडेजा म्हणजे चिन्हात आला, सीएसकेचा. थाला म्हणजे आपला महेंद्रसिंग धोनी आणि रवींद्र जडेजा म्हणजे चिन्हात आला. नाही, सॉरी, चिन्हात आला म्हणजे आपला सुरेश रैना. नाही, सुरेश रैना. आता काही दिवसांपूर्वीच
जडेजाने म्हटलं की मला कोणतं नाव अजून व्हेरीफाईड मला नाव मिळालं नाहीये, तर ते नाव कोणतं, तर हे मी आता बघेन. आणि दुसऱ्याच दिवशी सीएसकेने त्याला ते व्हेरीफाईड नाव दिलं त्याचं. तर ओके, बॅक टू सिरियस बिझनेस ऑफ 2019, बॅक टू बिझनेस ऑफ संजय मांजरेकर 2019. आपला पॉइंट कंटिन्यू करूयात. तर आधीच रवींद्र जडेजाची प्रचंड फॅन फॉलोईंग तेव्हा तर आणखीच होती. 2023च्या IPL फायनल नंतर त्याने जो 4 मारून मॅच जिंकून दिली सीएसकेला 2023 IPL, त्यानंतर तर धोनीने त्याला जे वर उचललं कमरेतून, तेव्हा तर रवींद्र जडेजाची आणखी जबरदस्त फॅन फॉलोईंग दुप्पट झाली आहे तेव्हापासून. पण तेव्हा पण तितकीच त्याची फॅन फॉलोईंग होती. झालं, रवींद्र जडेजाने ट्विट केलं संजय मांजरेकर विरुद्ध, त्याला अगदी झापलं आणि अत्यंत कडक शब्दात, हार्श शब्दात. अख्ख्या जगातून और क्रिकेट नेशन्स मधनं संजय मांजरेकरांवर भडीमार झाला टीकेचा. त्यांची यथेच्छ निंदा, नालस्ती करण्यात आली. सो ही होती तिसरी कॉन्ट्रोवर्सी. पण बिट्स अँड पीसेसची कॉन्ट्रोवर्सी. पण संजय मांजरेकरांचा हा स्पोर्ट्समनशिप बघा, त्यांनी ती गोष्ट खूप छान याने घेतली नंतर. कारण त्याच्याच पुढच्या मॅचमध्ये रवींद्र जडेजाने खूप चांगलं परफॉर्म केलं. कारण त्याने बॉलिंगमध्ये पण त्याने चांगला परफॉर्मन्स केला आणि बॅटिंग म्हणून त्याने काहीतरी 77 रन काढले होते न्यूझीलंड विरुद्ध. आणि त्याच्या आधीच्या पण मॅचमध्ये त्याने चांगली मग बॅटिंग केली. त्यामुळे जेव्हा मांजरेकर आणि इतर 2 क्रिकेटर डिस्कस करत होते ग्राउंडमध्ये आफ्टर मॅच प्रेझेंटेशन, पोस्ट मॅच प्रेझेंटेशन मध्ये, तर तेव्हा यांनी मुद्दाम गमतीने विचारलं दुसऱ्या क्रिकेटरने, त्याचं नाव मला आत्ता आठवत नाहीये, त्याने संजय मांजरेकरला विचारलं की बघितलं का रवींद्र जडेजा तुला शोधत होता जेव्हा त्याने बॅटिंग केली आणि आपली 50 केल्यानंतर आपली नेहमीप्रमाणे त्यांनी तलवार चालवली रवींद्र जडेजाने ग्राउंडमध्ये, तेव्हा तो तुला शोधत होता की तू कुठे सापडतोयस कमेंट्री बॉक्समध्ये. तर तेव्हा मांजरेकरने इतकं छान तो बोलला की सॉरी, आय एम रिअली सॉरी, मी ती गोष्ट मिस केली. मला माहिती आहे की तो मला शोधत होता आज, पण मी तेव्हा अवेलेबल नव्हतो ग्राउंड, मी स्टेडियम मध्ये नव्हतो तेव्हा नेमका. पण मला, आणि त्यानंतर संजय मांजरेकर पण हे म्हणाला की मला अक्षरशः फाडून टाकलंय बीट्स अँड पीसेस मध्ये रवींद्र जडेजाने आज त्याच्या बॅटिंग आणि बॉलिंगवर, त्याच्या बॅटिंग आणि बॉलिंग परफॉर्मन्समुळे. आणि मला याचा आनंद आहे की त्याने मला खोटं ठरवलं. हे संजय मांजरेकरने खूप स्पोर्टिंगली घेतलं आणि त्याबद्दल तो बोलला सुद्धा की मला रवींद्र जडेजाने आज फाडून टाकलाय तुकड्यांमध्ये, म्हणजे बिट्स अँड पीसेस मध्ये आपल्या परफॉर्मन्सने. आणि त्याच्याच पुढच्या वर्षी और त्याच्याच काही महिन्यानंतर जेव्हा रवींद्र जडेजा व्हेरीफाईड नाव दिलं त्याचं. तर ओके, बॅक टू सिरियस बिझनेस ऑफ 2019, बॅक टू बिझनेस ऑफ संजय मांजरेकर 2019. आपला पॉइंट कंटिन्यू करूयात. तर आधीच रवींद्र जडेजाची प्रचंड फॅन फॉलोईंग तेव्हा तर आणखीच होती. 2023च्या IPL फायनल नंतर त्याने जो 4 मारून मॅच जिंकून दिली सीएसकेला 2023 IPL, त्यानंतर तर धोनीने त्याला जे वर उचललं कमरेतून, तेव्हा तर रवींद्र जडेजाची आणखी जबरदस्त फॅन फॉलोईंग दुप्पट झाली आहे तेव्हापासून. पण तेव्हा पण तितकीच त्याची फॅन फॉलोईंग होती. झालं, रवींद्र जडेजाने ट्विट केलं संजय मांजरेकर विरुद्ध, त्याला अगदी झापलं आणि अत्यंत कडक शब्दात, हार्श शब्दात. अख्ख्या जगातून और क्रिकेट नेशन्स मधनं संजय मांजरेकरांवर भडीमार झाला टीकेचा. त्यांची यथेच्छ निंदा, नालस्ती करण्यात आली. सो ही होती तिसरी कॉन्ट्रोवर्सी. पण बिट्स अँड पीसेसची कॉन्ट्रोवर्सी. पण संजय मांजरेकरांचा हा स्पोर्ट्समनशिप बघा, त्यांनी ती गोष्ट खूप छान याने घेतली नंतर. कारण त्याच्याच पुढच्या मॅचमध्ये रवींद्र जडेजाने खूप चांगलं परफॉर्म केलं. कारण त्याने बॉलिंगमध्ये पण त्याने चांगला परफॉर्मन्स केला
आणि बॅटिंग म्हणून त्याने काहीतरी 77 रन काढले होते न्यूझीलंड विरुद्ध, आणि त्याच्या आधीच्या पण मॅचमध्ये त्याने चांगली मग बॅटिंग केली. त्यामुळे जेव्हा मांजरेकर आणि इतर 2 क्रिकेटर डिस्कस करत होते ग्राउंडमध्ये आफ्टर मॅच प्रेझेंटेशन, पोस्ट मॅच प्रेझेंटेशन मध्ये, तर तेव्हा यांनी मुद्दाम गमतीने विचारलं दुसऱ्या क्रिकेटरने, त्याचं नाव मला आत्ता आठवत नाहीये, त्याने संजय मांजरेकरला विचारलं की बघितलं का रवींद्र जडेजा तुला शोधत होता जेव्हा त्याने बॅटिंग केली आणि आपली 50 केल्यानंतर आपली नेहमीप्रमाणे त्यांनी तलवार चालवली रवींद्र जडेजाने ग्राउंडमध्ये, तेव्हा तो तुला शोधत होता की तू कुठे सापडतोयस कमेंट्री बॉक्समध्ये. तर तेव्हा मांजरेकरने इतकं छान तो बोलला की सॉरी, आय एम रिअली सॉरी, मी ती गोष्ट मिस केली, मला माहिती आहे की तो मला शोधत होता आज, पण मी तेव्हा अवेलेबल नव्हतो ग्राउंड, मी स्टेडियम मध्ये नव्हतो तेव्हा नेमका. पण मला, आणि त्यानंतर संजय मांजरेकर पण हे म्हणाला की मला अक्षरशः फाडून टाकलंय बीट्स अँड पीसेस मध्ये रवींद्र जडेजाने आज त्याच्या बॅटिंग आणि बॉलिंगवर, त्याच्या बॅटिंग आणि बॉलिंग परफॉर्मन्समुळे, आणि मला याचा आनंद आहे की त्याने मला खोटं ठरवलं. हे संजय मांजरेकरने खूप स्पोर्टिंगली घेतलं आणि ते त्याबद्दल तो बोलला सुद्धा की मला रवींद्र जडेजाने आज फाडून टाकलाय तुकड्यांमध्ये, म्हणजे बिट्स अँड पीसेस मध्ये आपल्या परफॉर्मन्सने. आणि त्याच्याच पुढच्या वर्षी और त्याच्याच काही महिन्यानंतर जेव्हा रवींद्र जडेजा तेव्हा संजय मांजरेकर अँकर होता, तर तेव्हा रवींद्र जडेजा तो म्हणाला की तुला माझ्याशी बोलण्यामध्ये काही प्रॉब्लेम तर नाही ना, तू कम्फर्टेबल आहेस ना, कारण मागे त्यांचा वाद झाला होता मोठा ट्विटवरून. सो मांजरेकरने ऍक्च्युली, संजय मांजरेकर आपलं काम करत होता आणि तो आपलं काम करतो, मग फक्त गुडी बोलायचं का जे आजचे कमेंटर्स करतात? गुडी बोलणं, छान बोलणं हे तर प्रत्येकाला शक्य आहे. कुठलीही IPLची मॅच लावा, तिथे फक्त गुडी बोलणं सुरू असतं, गोड बोलायचं, कौतुक करायचं क्रिकेटर्सचं, तिथे कुठली टीका होत नाही. कारण टीका करताना एकतर ती प्रामाणिकता लागते स्वतःच्या कामाबद्दल आणि क्रिकेटबद्दल, आणि आजकालचे कमेंटेटर्स मुळीच टीका करत नाहीत. आकाश चोपडा फार गोडू बोलतो, प्रत्येक क्रिकेटरचं कौतुक करतो, माही मार रहा है, हेच त्याला जमतं. पण ऍक्च्युली आकाश चोपडा बद्दल बोलूयात, तो खूप जबरदस्त ऍक्च्युली कमेंटेटर आहे आणि निरीक्षक आहे, तो भाग बघूया. पण आकाश चोपडाने काय म्हटलं, टीका केलीच तर त्याबद्दल कोणी म्हणत नाही, पण संजय मांजरेकरने तेच वाक्य म्हटलं किती सॉफ्टली, तर तो मात्र कायम सॉफ्ट टार्गेट म्हणून धरला जातो. पण मुळात कमेंटेटरचं काम आहे पूर्णपणे अँगल समोर ठेवणं, मग टीका वेळ आलीच टीका करण्याची तर टीका करणं सुद्धा. त्यामुळे संजय मांजरेकर तेच करत होता, आणि तेव्हा तो जे काही बोलला ते प्रामाणिकपणे बोलला तो. पण रवींद्र जडेजाने ज्याला ट्विट केलं त्यावरती, आणि त्याची काही गरज नव्हती खरं तर जडेजाने असे करण्याची. तो एक रिटायर्ड क्रिकेटर आहे संजय मांजरेकर, आणि रवींद्र जडेजाने काय म्हटलं, त्याला त्याचे स्टॅट्स सांगितले की तुझ्याहून जास्त मी क्रिकेट खेळलो आणि माझे स्टॅट्स बघ, तुझे स्टॅट्स बघ. एक कमेंटेटर जो रिटायर्ड झालाय तो काय काम करतोय तो सांगतो आहे. तो एक कमेंटेटर रिटायर झालाय, तर संजय मांजरेकरने असं म्हटलं नाही की बघा मी इतके रन्स काढले, मला असं जमतं, मला तसं जमायचं, रवींद्र जडेजाचं ते जमत नाही, त्याने असं म्हटलं नाही. मग तर आकाश चोपडाचं क्रिकेट करिअर काय होतं, काहीच नाही, शून्य एक प्रकारे. पण तो आज जगविख्यात, सगळ्यात लोकप्रिय, सगळ्यात पॉप्युलर आणि सगळ्यात जास्त हायएस्ट पेड, वन ऑफ द हायएस्ट पेड कमेंटेटर आहे. तो प्रत्येक गोष्ट नीट समजावून सांगतो. मग त्याला असं आपण म्हणत नाही की तुझं करिअर बघ, तू काय दिवे लावतो तुझ्या बॅटिंगच्या, तुझ्या क्रिकेट करिअरमध्ये, आणि तुला हक्क काय आम्हाला सांगण्याचा. कमेंटेटरला थेरॉटिकली कळत असतं, भलेही त्याने आपल्या ग्राउंडमध्ये स्वतःच्या क्रिकेटच्या कारकिर्दीत ते तितकं स्वतः ते करू शकला नाही, पण त्याला थेरॉटिकली माहिती आहे ना, थेरॉटिकली की हे योग्य आहे, चूक आहे, निरीक्षण आहे, अभ्यास आहे, डेटा आहे, त्याच्यावर निष्कर्ष काढण्याची कुवत आहे, आणि हा टोटली वेगळा भाग आहे. त्याच अँगलने संजय मांजरेकरने रवींद्र जडेजाबद्दल ते बोलून गेले होते की हा बिट्स अँड पीसेस क्रिकेटर आहे जे 50 ओव्हरसाठी योग्य नाहीये.
आणि तो वर्ल्ड कप होता. वर्ल्ड कप मध्ये भारतासाठी भारतीय टीमने काहीतरी बेस्ट परफॉर्म द्यावा हे तर प्रत्येकाला वाटत होतं. सो तेव्हा जे संजय मांजरेकर बोलले रवींद्र जडेजाबद्दल ते योग्य होतं. जडेजाने खरं तर किडा केला. त्याला गरज नव्हती त्याच्याबद्दल इतक्या रागाने ट्विट करण्याची, कारण तो क्रिकेट खेळतोय, त्याचे फॅन फॉलोईंग अफाट आहे. कारण तो सीएसकेचा माणूस आहे, महेंद्रसिंग धोनीचा माणूस आहे तो. सो त्याला खरं तर गरज नव्हती. त्याच्यासमोर संजय मांजरेकर इज नथिंग. पॉप्युलॅरिटी जर आपण बघितलं तर कम्पॅरिझन मध्ये. सो जडेजाला काही गरज नव्हती असं ट्विट करण्याची, असं मला तेव्हाही वाटलं होतं 2019 मध्ये. आणि 2019 मध्ये जर सचिन तेंडुलकरला शिव्या दिल्या त्या क्राऊड्सने, म्हणजे ट्विटर वरती जे असतात लोक सगळीकडून, कारण तेंडुलकरने MSD वर थोडा नकारात्मक टीका केली होती म्हणून. सचिन तेंडुलकरला पण ट्रोल करण्यात आलं 2019च्या वर्ल्ड कप मध्ये, आणि धोनीबद्दल थोडं निगेटिव्ह वाक्य म्हटलं म्हणून. आणि जर सचिनला ट्रोल करण्यात येऊ शकतं तर संजय मांजरेकर म्हणजे काहीच नाही त्याच्या पुढे. त्याला लोकांनी फाडून टाकलं अक्षरशः, रिप्ड अपार्ट. जे पुढे मग संजय मांजरेकर सुद्धा जडेजाबद्दल बोलला की जडेजा रिप्ड मी अपार्ट इंटू बिट्स अँड पीसेस बाय हिज परफॉर्मन्स. सो हे जे 3 BBB कॉन्ट्रोवर्सीज आहेत त्यातले 2 कॉन्ट्रोवर्सी, त्यातले 2 वाद जे झालेत त्यातील ते दोन्ही वाद संजय मांजरेकरने चुका केल्यात. पहिल्या 2 एप्रिलला आणि 6 एप्रिलला आता या महिन्यात. बिहेव अँड बॅक टू सिरियस बिझनेस, त्या चूक संजय मांजरेकरचीच होती, प्रश्नच नाही. भले ती कॅरीड अवे झाले बोलता बोलता, पण जो जुना वाद आहे 2019 वर्ल्ड कप मधला बिट्स अँड पीसेसचा, त्यात मात्र संजय मांजरेकरची मुळीच चूक नव्हती. कारण ते ही वॉज डुईंग हिज जॉब, ही वॉज डुईंग हिज ड्युटी, 100% तो त्याला देत होता, सिम्पल. आणि हे तर प्रत्येक कमेंटेटर करेल, हे हा पत्रकार करेल, सगळेजण जे निरीक्षण करतात, जे क्रिकेट पंडित असतात, जे टीकाकार असतात, ते आपलं गणित बघत एक निष्कर्ष काढतात, काय योग्य आहे काय अयोग्य आहे ते बोलतात. सो त्यात या BBB मध्ये 1B कॉन्ट्रोवर्सीमध्ये संजय मांजरेकरांची खरं तर चूक नव्हती, बाकी 2 मध्ये चूक होती. ते बोलता बोलता कॅरीड अवे झाले आणि खरं तर गरज नव्हती बिहेव म्हणण्याची क्राऊडला. याशिवाय या BBB शिवाय आणखी काही संजय मांजरेकरांचे वाद आहेत. सचिन तेंडुलकर सोबत फेमस आहे, त्याबद्दल आता बोलूयात का? ओके, त्यावर एक दिवस नरत बोलूयात, पण आता जस्ट एक सुरुवात म्हणून एक फक्त ग्लिम्सेस त्याचे की सचिन तेंडुलकरला 2005-6चा पॅच खूप खराब होता तेंडुलकरचा, आणि 7 वर्ल्ड कप मध्ये पण तितका थोडा प्रॉब्लेम होता. कारण टेनिस एल्बो नंतर सचिन परत टीम मध्ये आला होता, तर तेव्हा ॲन एलिफंट इन द रूम असं सचिनला उद्देशून संजय मांजरेकर बोलला होता त्या काळात, आणि सचिनने ते बिलकुलही नीट घेतलं नव्हतं. आणि त्याआधी 2004 भारताचा पाकिस्तान टूर, फेमस टूर, मुलतान मॅच मध्येच, मुलतान मॅच, जेव्हा राहुल द्रविड तात्पुरता कॅप्टन झाला होता आणि गांगुली कॅप्टन नव्हता, आणि सचिन तेंडुलकरचे जे रिटायरमेंट डबल सेंचुरीच्या उंबरठ्यावर असताना राहुल द्रविडने डिक्लेअर केलं, सगळ्यांना बोलावलं होतं बॅट्समनला, आणि तेंडुलकरला असा धक्कादायक त्याचे एक्सप्रेशन होते त्याचे. तर हा जो मोठा वाद आहे, आपल्याला फक्त तेंडुलकर आणि द्रविडचा वाद माहिती आहे, त्याच्या मागे सौरव गांगुली सूत्रधार होता हे माहिती आहे. पण हे घडत असताना संजय मांजरेकर कमेंट्री करत होता, तेव्हा तो काय म्हणाला की हे फार विलक्षण होत आहे इंडियन क्रिकेटसाठी की एक बॅट्समन, एक मोठा स्टार 194 डबल सेंचुरीच्या उंबरठ्यावर आहे आणि कॅप्टन इनिंग डिक्लेअर करतोय. हे फार विलक्षण आहे आणि हे इंडियन क्रिकेट टीमसाठी भल्याचं आहे, हे चांगलं आहे इंडियन क्रिकेट टीमसाठी. हे संजय मांजरेकर बोलून गेला 2004 मध्ये, आणि मग सचिन तेंडुलकरने मात्र ते योग्यरित्या घेतलं नाही, बिकॉज ऑलरेडी तेंडुलकर वॉज ॲनिमेटेड, इरिटेटेड, आणि त्याला प्रचंड राग आला होता ह्या गोष्टीचा आणि डिसअपॉइंटेड होता बेसिकली.
डबल सेंचुरी पाकिस्तानमध्ये होत होती, तर त्यात संजय मांजरेकर बोलला आणि आधीच संजय मांजरेकर इज अ सॉफ्ट टार्गेट. इतरांवर राग निघणार नाही, तो मांजरेकरांवरती राग निघतो. जसं हास्य जत्रामध्ये गौरव मोरेवरती राग निघतो सगळ्यांचा, ही इज अ सॉफ्ट टार्गेट. तसंच संजय मांजरेकर इज ऑलवेज अ सॉफ्ट टार्गेट. सो तेंडुलकरने पेपरमध्ये एक इंटरव्ह्यू दिला आणि संजय मांजरेकरवरती टीका केली. आपल्या ऑटोबायोग्राफी जी आली त्याची 2014च्या अलीकडे आली और 2013 मध्ये आली, त्या ऑटोबायोग्राफीमध्ये पण त्याने संजय मांजरेकरला फक्त एक शाब्दिक काहीशी चपराक दिलेली आहे. सो हे दोन वाद वेगळे होते आणि ट्रिपल बीचे आपण त्याबद्दल बोललोय. पॉइंट इज संजय मांजरेकर हे सॉफ्ट टार्गेट आहे. कोणाला इतरांवर जो राग काढता येत नाही तो मांजरेकरांवरती निघतो आणि हे त्याचं खरंच बॅड लक आहे असं म्हणता येईल. तो आज आपण इथेच थांबूयात आणि एकदा पुढे फक्त वर्ल्ड कपच्या आधी, वर्ल्ड कपच्या दरम्यान कमेंटेटर्सवरती एक व्हिडिओ करूयात. फक्त कमेंटेटर्स, 90s मधले कमेंटेटर्स, लेट 90sचे कमेंटेटर्स, 2000 ते 2010 मधले कमेंटेटर्स आणि 13 पासून आलेले म्हणजे टोटल न्यू बॅच जी कमेंटेटर्सची आलेली आहे हिंदी मधली स्पेशली, आता त्यांच्यावर एक व्हिडिओज करूयात. कारण ही वेगळी प्रोजेनी आहे कम्प्लिटली न्यू एरा मधली, डिजिटल एरा मधली, बदललेलं क्रिकेट. सो कसा फरक पडत गेला कमेंटेटर्स मध्ये आणि बेस्ट कमेंटेटर्स, आवडते कमेंटेटर्स याबद्दल बोलूयात आपण. एक व्हिडिओ नक्कीच करूयात वर्ल्ड कपच्या वेळी. तोवर धन्यवाद.